तर स्वागत आहे भावना तुमचं पुन्हा एकदा आपल्या रायगडची वारी पार्ट 2 च्या व्हिडिओमध्ये। तर भावना पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पहाटे 3 वाजता भोर मार्गे वर्धा घाट ते महाडच्या दिशेने जाताना आपण कावळा गडापर्यंत येऊन पोहोचलो होतो। भावना आम्ही कावळा गडावर काय गेलो नाही कारण आम्हाला पुढे महाडचा 14 तळ आणि रायगड लवकरात लवकर गाठायचा होता, त्यामुळे तिथला व्ह्यू बघून आम्ही लगेच निघालो। भावना थोड्या वेळापूर्वी ते खालचं दिसणारं ढगासारखं धुकं वरनच बघायला भारी वाटत होतं, पण आता खाली आल्यावर लयच डेंजर दिसायला लागलंय। असं वाटत होतं जसं काय कोणतरी काहीतरी पेटवलंय आणि त्याचा सगळा धूर रस्त्यावर आलाय। आणि भावना या दाट धुक्याच्या रस्त्यावर वाट काढत आम्ही शेवटी महाडला 7:30 पर्यंत पोहोचलो। आणि भावना आम्हाला महाडच्या इतिहासातलं हे प्रसिद्ध चौदार तळ बघायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही इथं आलो होतो। कारण भावना या शांत दिसणाऱ्या तळ्यात भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी सामाजिक क्रांती दडलेली होती। भावना 1927 च्या आधीची गोष्ट आहे। हे सार्वजनिक पाणवठ्याचं तळ नुसतंच नावाला सार्वजनिक होतं, ज्या तळ्याचं पाणी कुत्र्या आणि मांजरांसकट सगळे पित आणि वापरत होते। त्याच तळ्याचं पाणी अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी प्यायचे तर लांबच, पण साधा स्पर्श करायचा पण हक्क नव्हता। आणि याच भेदभावाला आव्हान देण्यासाठी भावांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी हजारो लोकांना एकत्र केले आणि या चौदार तळ्यावर एक ऐतिहासिक क्षण घडवला। त्या दिवशी हजारो लोकांनी बाबासाहेबांबरोबर त्या तळ्याचे पाणी स्पर्शही केले आणि पिलेही। आणि मग त्याच दिवसापासून ते तळे खऱ्या अर्थाने सार्वजनिक तळे झाले भावांनो। मग महाडचं चौदार तळे बघून यशभाऊच्या बुलेटवर शायनिंग मारत पुढे आम्ही रायगडच्या दिशेने निघालो। आणि रायगडवर भावांनो काय काय झाले बघण्यासाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका। भेटूया आपण पुढच्या पार्टमध्ये। धन्यवाद।